महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। स्वाभिमानी सचिव संघटनेच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस। समायोजनाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र। शासन निर्णयानुसार संस्था नियुक्त सचिवांचे जिल्हा देखरेख संघामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी सचिव संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस पार पडला। आंदोलनस्थळी सचिव बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासनाने संस्था नियुक्त सचिवांच्या समायोजनाबाबत स्पष्ट निर्णय घेतला असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सचिवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर न्याय मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले। स्वाभिमानी सचिव संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश रेवगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष कडूभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बेमुदत उपोषण सुरू असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे सचिव बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत। हक्क आमचे न्याय आमचा या घोषणेसह सुरू असलेल्या या आंदोलनात शासन निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। सचिवांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जिल्हा देखरेख संघामध्ये समायोजनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनाचा दुसरा दिवस शांततेत पार पडला असून प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सचिव बांधवांचे लक्ष लागले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। नमस्कार। तर आपण उभे आहोत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव येथे आणि आपल्यासोबत बोलायला आहेत पाटील साहेब। आपण त्यांच्याशी माहिती घेऊया जे बाहेर कर्मचारी उपोषणासाठी बसलेले आहेत, नेमकं त्याच्यावर यांचं म्हणणं काय असेल ते। सर नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपले स्वागत करतो। सर आपलं नाव? धर्मराज पाटील। सर जे उपोषणकर्ते बाहेर बसलेले आहेत मागण्यांसाठी, अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलेलं आहे, त्याच्यावर आपलं काय म्हणणं असेल? हे जे सचिव सर हे जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिले आहे, सचिव आहेत खासगी सचिव, त्यांचे प्रस्ताव आम्ही जिल्हा केडर त्यांच्याकडे पाठवलेले आहेत पुढील कारवाई करण्याकरता। तसं आम्ही त्यांना सूचना आपण लेखी पण दिलेले आहेत। तर आता तिची आमच्याकडची कारवाई आम्ही पूर्ण केलेली आहे। आता जे काही कारवाई करायची ती जिल्हा देखरेख सहकारी संघाला त्यांना सामावून घ्यायचं आहे। हो। आणि आता याबाबत आम्ही आज जिल्हा देखरेख सहकारी संघ, बँकेचे MD आणि त्यांचे जे उपोषण करते जे प्रमुख आहेत त्यांची आम्ही आज आढावा सभा दुपारी 2 वाजता बोलवलेली आहे। पण त्यांच्या म्हणण्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि जळगाव जिल्हा फक्त बाकी आहे। हो ना, मग त्याकरताच आपण आज दुपारी त्यांची बैठक बोलली आम्ही सर्वचाऱ्यांची, तेव्हा त्यांना काय अडचण आहे बघा, यांना समाविष्ट न करायला अडचण काय असेल। आता सरांच्या म्हणण्यानुसार दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान मीटिंग बोलवलेली असून त्यात त्यांचा काय मार्ग निघतो, काय तोडगा निघणार त्याच्यावर अवलंबून असणार। पुढील कारवाईसाठी कुठं जाणार आंदोलन करते किंवा पणन विभाग यांना समाविष्ट करून घेतो का याकडे आपलं लक्ष असणार। नमस्कार, आता आपण आहोत जळगाव शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात, नवीन प्रशासकीय इमारत परिसरात, आणि आपल्यासोबत आंदोलक बसलेले आहेत आणि ते आहेत स्वाभिमानी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सचिव संघटना। यांचं बेमुदत आंदोलन इथं चाललेलं आहे आणि अन्नत्याग आंदोलन विशेष म्हणजे त्यांच्या प्रमुख मागण्या काय ते आपण त्यांच्याशी बोलूयात आणि नंतर जे काही कोणी अधिकारी असेल त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। दादा तुमचं नाव? माझं नाव गणेश रेवगडे। आपण काय संघटनेचे कोण पदाधिकारी आहात का? मी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। काय तुमच्या मुख्य मागण्या काय? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रथमतः जर सांगायचं झालं तर स्वाभिमानी सचिव संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जे काही विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहे ग्रामीण भागातील, ज्या पतपुरवठा करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल पुरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थांचे सचिव त्यांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करत असतो। खरं तर राज्याने सहकाराला एक ताकद देण्याचं काम आणि देशाने देखील सहकाराला एक ताकद देण्याचं काम या ठिकाणी आता चालू आहे।
आज देशात देखील सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे. परंतु ह्या बाबतीत जळगाव जिल्हा जरासा थोडासा मागं राहिलेला असं दिसतं. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 5/8/2025 रोजी सहकारी सोसायटीच्या सचिवांच्या संदर्भामध्ये शासनाकडून एक शासन निर्णय जारी झाला आणि संस्था नियुक्त सचिव म्हणजे वैद्यनाथ शिफारसीप्रमाणे जे काही संस्थेवर नियुक्त असलेले सचिव आहेत, या सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संस्थेमध्ये समाविष्ट करण्याचा एक अभूतपूर्व निर्णय या संघटनेच्या लढ्यामुळे आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर साहेब असतील व सहकार आयुक्त दीपक तावरे साहेब असतील किंवा सहकार सहसचिव संतोष पाटील असतील, या सर्वांच्या पुढाकाराने आणि संघटनेच्या पुढाकाराने सर्व सचिवांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कायदा निर्माण झाला आणि 69 अच्या अनुषंगाने 53 निर्माण झाला आणि संस्था नियुक्त सचिवांची सर्व सेवा ग्राह्य धरून जिल्हा देखरेख सहकारी संस्थेमध्ये समाविष्ट व्हावे असा कायदा निर्माण झाला. त्याच्यावर 12/8चा सहकार आयुक्त साहेबांचं पत्र देखील आहे. सर्व राज्यामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली. सर्व राज्यातील संस्था नियुक्त सचिवांना केडरमध्ये सामिलीकरण करण्यात आलं. काही छोटे मोठे समजा इथं कालपासून उपोषणाला बसलात, तुमची भेट घेण्यासाठी कोणी अधिकारी आले होते का? नाही, आता तुम्हाला तेच सांगतोय की सर्व राज्यामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली आहे. अंमलबजावणी होऊन सुद्धा काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही आता इथून पुढे सोडवणार आहोत. परंतु एकमेव जिल्हा असा आहे जळगाव की ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये शासनाच्या परिपत्रकाचं किंवा शासन निर्णयाला अजिबात काडीची किंमत देखील दिलेली नाही. इतर महाराष्ट्रात जे इतर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.